नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सक्सेस ब्राईट या यूट्यूब चॅनलमध्ये सहस्र स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचे जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले ते तुम्ही बघितले का? बघितले असेल तर चांगलंच आहे, नसेल बघितलं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट तर पाहिलेच आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. आता एक्सरसाइज सॉल्व करण्यापूर्वी जे सॉल्व एक्झाम्पल आहे तर ते पण आपण बघूया. ठीक आहे. तर म्हणजे आता फर्स्ट जो सॉल्व एक्झाम्पल आहे तर हाऊ इज द नंबर 30,008 रिटर्न युजिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स. आता इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये तुम्ही कसं लिहाल? आता हा जो 8 आहे, आता एक लक्षात घ्या मुलांनो, जेव्हा तुम्हाला वर्ड फॉर्म टू न्यूमेरल्स फॉर्ममध्ये जेव्हा करायचं असतं कन्वर्ट, तर तेव्हा तुम्ही नेहमी स्टार्ट कशाने करणार? तर युनिट प्लेसने करणार. ठीक आहे. म्हणजे तुमचा नंबर हा कधीच चुकणार नाही. तर 8 हा काय आहे? युनिट प्लेसला आहे, म्हणून आपण युनिट प्लेसला घेतला हा 8. ठीक आहे. आता 8 हा युनिट प्लेसला घेतला. 100 प्लेस टेन्स प्लेसला युनिट प्लेस नंतर येतो टेन्स प्लेस. आपण नेहमी युनिट प्लेस हा राईटनी स्टार्ट करतो. तर राईटला काय येईल मग? हा 8 नंतर येतो हा टेन्स प्लेस. टेन्स प्लेस काय येईल? काही दिला आहे का? नाही, तर 0 येईल. आता त्याच्यानंतर येतो 100 प्लेस. 100 प्लेस काही दिला आहे का? नाही, तर तो काय येईल? 0 येईल. आता 100 प्लेस 0 आला. आता त्याच्यानंतर दिला आहे तुम्हाला डायरेक्ट 30 नंबर, 30,000. आता 100 प्लेस नंतर येतं 1000ची प्लेस. 1000ची प्लेस तुम्हाला दिली आहे डायरेक्ट 30,000. म्हणजे हा जो 0 आहे तर हा येईल 1000 प्लेसला आणि हा तुमचा येईल 10,000 प्लेसला. म्हणून पण तुम्ही आता ग्रुपिंग कसं कराल की 1, 2, 3 हे 3 नंबरचा ग्रुप करायचा. आपण ग्रुपिंग करताना नेहमी राईट साईडने घेतो, म्हणून 1, 2, 3 3चं ग्रुपिंग करून हा इथे कॉमा आणि मग त्याच्यानंतर रीडिंग कसं कराल की 30,000 हा 1000चा ग्रुप आहे आणि हा आहे 100चा ग्रुप. ठीक आहे. पण रीड करताना तुम्ही कसं करणार? 30,008. आता तुम्हाला कशात सांगितलं आहे? इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये. आता इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजेच काय? आपण जो लिहिलेला आहे इंग्लिश फॉर्ममध्ये तर तोच आहे आपला इंटरनॅशनल न्यूमेरल्स. आता ऑप्शन बघा, तर ऑप्शन आहे थर्ड. बरोबर आहे? ठीक आहे. चला, आता आपल्याला बघायचं आहे सेकंड नंबरचा आहे 5135 - 467. तुम्हाला इथे सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. आता सबस्ट्रॅक्शन बघा कसं करायचं. इथे त्यांनी करून दाखवलेलंच आहे, पण तरी पण मी सांगते. आता इथे जे आहे की 5 आहे. आता 5मधून हा 7 जाईल का? तर नाही जाणार. तर म्हणून काय केलेलं आहे की इथला जो टेन्स आहे, शेजारच्या नंबरचा जो टेन्स आहे, म्हणजे तिथून 1 कॅरी करायचा आहे. 1 कॅरी करून जो खालचा नंबर आहे तर तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. म्हणजे झाला आपला 15 नंबर. आता 15मधून 7 जाईल की नाही? तर जाईल. तर 15 - 7 केला तर 8. पण आपण जेव्हा इथून कॅरी घेतो तर तेव्हा त्याच्या बिफोरचा नंबर घ्यायचा. बिफोरचा नंबर काय आहे? आता 3च्या बिफोरचा नंबर काय येईल? 2. म्हणून 2 घेतलेला. तर 2मधून 6 जाईल का मुलांनो? तर नाही जाणार. तर आपण काय करायचं? आता 2मधून 6 नाही जाणार. परत काय करायचं? शेजारच्या नंबरहून काय करायचं? तर कॅरी घ्यायचा. टेन्स कॅरी घ्यायचा. आता हा टेन्स घेतला कॅरी. खाली काय होता? 2 नंबर इथे लिहून टाकायचा. 2 नंबर इथं लिहिल्यावर काय झाला? तो 12. आता 12मधून हा खालचा नंबर -6 जो आहे तर तो मायनस होऊ शकतो की नाही? तर होऊ शकतो. तर 12 मायनस काय केला? 6. 12 - 6 केल्यावर आन्सर येईल 6. आता आपण इथून बिफोरचा नंबर काय घेतला होता? इथून नंबर काय घेतला होता आपण? वन्स घेतला होता, टेन्स घेतला होता. आता टेन्स घेतल्यामुळे इथे बिफोरचा नंबर 1च्या बिफोरचा नंबर येईल 0. तर 1च्या बिफोरचा नंबर 0 होतो. आता 0मधून परत 4 जाईल का मुलांनो? तर नाही जाणार. तर म्हणून आपण काय केलं? ह्या 5मधून परत टेन्स घेतला आणि हा 0 इथं लावून दिला. म्हणजे आपला नंबर झाला 10. आता ह्या 10मधून -4 जाईल की नाही? तर जाईल. 10 - 4 केल्यावर काय येतं आन्सर? तुम्ही करून बघायचं आहे हां. 10 - 4 काय येईल? तर 6 येईल. ठीक आहे. आता ह्या 5च्या बिफोरचा नंबर काय आहे? तर 4 आहे. तर 4 मायनस काही आहे का इथे खाली? नाही. मग 0 म्हणायचा. 4 - 0 काय येईल? तर 4 येईल. ठीक आहे. तर आपलं आन्सर आलं आहे 4668. आता ऑप्शन आहे का बघा बरं?
फर्स्टच ऑप्शन आहे, म्हणजे आपलं ॲन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. ठीक आहे, चला आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. आता एक्सरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, हाऊ इज द नंबर 98,584 रिटर्न इन वर्ड्स. आता बेसिक कन्सेप्टमध्ये आपण रीडिंग कसं करायचं ते बघितलेलंच आहे, तर त्यामुळे ते तुम्हाला काहीच अवघड नाही आहे रीडिंग अँड रायटिंग करायला, हो की नाही. आता यातला फर्स्ट ऑप्शन बघूया. आता जे आपण रीड करतोय तेच आपल्याला राईट करायचं आहे. ठीक आहे. आता यातला जे फर्स्ट ऑप्शन आहे तर काय आहे ते 98,084. आता आहे का 98,084? तर नाही, 584 आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आहे का? तर नाही आहे. तर सेकंड ऑप्शन काय येईल? 98,584. तर हा ऑप्शन आहे की नाही? तर म्हणून येईल आपला सेकंड ऑप्शन. ठीक आहे. आता आपण करूया नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. तर आयडेंटिफाय, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरल्स. हे जे एक्झाम्पल आहे, आता बघा हां तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, देवनागरी आणि इंटरनॅशनल न्यूमेरल्सची जी पेअर आहे तर ती आपल्याला काय बघायची आहे, तर रॉंग पेअर बघायची आहे. नीट लक्षात घ्या, हा क्वेश्चन नीट लक्षात घ्यायचा आहे. तर रॉंग पेअर काय आहे, तर ती आपल्याला बघायची आहे, म्हणजे चुकीची पेअर. आता रॉंग पेअरमध्ये फर्स्ट ऑप्शन जे तुम्हाला दिलेलं आहे तर 627 अँड 627. आता हा 627 जो दिलेला आहे तर तो तुम्हाला इंटरनॅशनल फॉर्ममध्ये दिलेला आहे, आणि हा जो 627 आहे तर तो देवनागरी फॉर्ममध्ये दिलेला आहे. आता आपण पेअर बघूया. 6 आणि हा मराठीतून देवनागरीतून 6, तर हा बरोबर आहे का? तर आहे. 2 अँड हा इंटरनॅशनलमधून 2 आहे आणि हा देवनागरीमधून 2 आहे, तर बरोबर आहे. थर्ड नंबर आहे 7, तर इंग्लिशमधून 7 हा आहे आणि मराठीतून 7 हा आहे, तर हे ऑप्शन पण बरोबर आहे. आपल्याला रॉंग पेअर बघायची आहे. आता सेकंड जो नंबर आहे 1966. आता 1966 हा देवनागरीमधून 1 हा लिहिलेला आहे. 9 जो आहे तर तो 9 जो आहे तर तो 9 हा बरोबर लिहिलेला आहे. 6 जो आहे तर हा 6 बरोबर लिहिलेला आहे. आता थर्ड ऑप्शनमध्ये 20,465, म्हणजे 20 म्हणजे हा इकडे लिहिलेला आहे त्यांनी इंग्लिशमध्ये 2 हा बरोबर आहे. 0 जो आहे तो 0ला 0च येईल. 4 जो आहे 4 हा 4 जो आहे तर तो हा इंग्लिशमधून 4 लिहिलेला आहे. 6 जो आहे तर तो इंग्लिशमधून 6 लिहिलेला आहे. 5 जो आहे तर तो इंग्लिशमधून 5 लिहिलेला आहे. म्हणजे हे पण ऑप्शन काय आहे, तर बरोबर आहे. आता चौथं जे ऑप्शन आहे तर ते आपण बघूया. 2 जो आहे इंग्लिशमधून दिलेला तर मराठीतून 2 बरोबर आहे. 7 जो आहे तर मराठीतून 7 हा बरोबर आहे. 9 जो आहे तर मराठीतून 9 हा बरोबर लिहिलेला आहे. 8 जो आहे तर मराठीतून 8 हा बरोबर लिहिलेला आहे. 5 जो आहे तर तो मराठीतून 5 हा बरोबर लिहिलेला आहे. चारही ऑप्शन इथे बरोबर आहेत. म्हणजे रॉंग पेअर जे आहे तर याच्यात कुठलीच नाही आहे, पण यांचं हे काय असेल, बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक असू शकते साधारण. पण 4 जे ऑप्शन आहे तर मला वाटतं की इथे जो 9 आहे तर तिथे हा 1 असावा, म्हणून त्यांनी 185 जो आहे तर तो 985 असा दिलेला असावा, किंवा इथे 1 असावा असं मला वाटतं आहे. ठीक आहे. चला आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो इथे स्टॉप करूया आणि पुढचे एक्झाम्पल ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.